मित्रांनो नमस्कार. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा झाली. या शिक्षक पात्रता परीक्षेचे म्हणजेच CTET 2026 चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे डिजिलॉकरवर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे CTET 2026 चे प्रमाणपत्र व गुणपत्रक डाउनलोड कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. आपण जर हे काम मोबाईलवर करणार असाल तर आपल्याला क्रोम ब्राउझरच्या उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि तिथून डेस्कटॉप साईट निवडायची आहे आणि डेस्कटॉप व्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते त्याप्रमाणे आपल्याला स्क्रीन दिसेल आणि या स्टेप फॉलो करून आपण ते प्रमाणपत्र डाउनलोड करू शकणार आहोत. आता डिजिलॉकरसाठी आपल्याला ॲप्लिकेशन देखील आहे, परंतु त्या ॲप्लिकेशनवर फेब्रुवारी 2026 असा अपडेट आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याला ब्राउझरचा उपयोग करून वेबसाईटवरून आपल्याला ते प्रत्यक्ष डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी आपण इथे या Google सर्चमध्ये डिजिलॉकर असं टाईप करणार आहोत आणि येणारा जो पहिला रिझल्ट आहे किंवा त्याची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी दिसते. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊन जाल. येणारा जो हा पहिला रिझल्ट आहे त्याला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपणासमोर डिजिलॉकरचं वेबसाईट अशा प्रकारे ओपन होईल. उजवीकडे लॉग इन आणि रजिस्टर या पद्धतीचे ऑप्शन आहे. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. यापूर्वी जर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं डिजिलॉकरचं अकाउंट आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे की व्हेरिफाईड असलं पाहिजे आणि आपण जो पिन सेट केलेला आहे तो पिन इथे अचूक टाकायचा आहे. याला देखील व्हेरिफाय असं करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर आपणाला एक अशा प्रकारे आपल्याला आपलं लॉग इन झालेलं दिसेल. इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये सर्च डॉक्युमेंट नावाचा जो ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे सर्च बार येईल. या सर्च बारवर आपल्याला CTET असं टाईप करायचं आहे. CTET असं टाईप करायचं आहे आणि इथे हा जो सर्च ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे. इथे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली असं दिसेल. याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणाला इथे सर्वात खाली यायचं आहे आणि इथे टीचर एलिजिबिलिटी टेस्टचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असे 2 टॅब आपल्याला इथे दिसत आहेत. त्यातलं समजा हा हिरव्या रंगाचा जो टॅब आहे हा आपल्या गुणपत्रकाचा आहे आणि इथे आपला रोल नंबर टाकायचा आहे आणि इथून महिना सिलेक्ट करायचा आहे. महिना सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला जी फेब्रुवारी 2026 या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे याला ओके करायचं आहे. त्यानंतर गेट डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट फेचिंग होताना आपल्याला दिसेल. थोडासा अवधी किंवा वेळ या ठिकाणी जाईल. आपलं डॉक्युमेंट फेच आपल्याला झालेलं दिसेल. गो टू इश्यू डॉक्युमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी ते डॉक्युमेंट आलेलं आपल्याला इथे दिसेल. ते डॉक्युमेंटच्या इथे उजव्या कोपऱ्यामध्ये हा जो बाण आहे याला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड आपल्याला PDF स्वरूपात करायचं आहे, त्यामुळे PDF असं निवडायचं आहे आणि आपलं डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेलं दिसेल. ते आपण अशा पद्धतीने इथे पाहू शकाल. आता हे डाउनलोड झालेलं डॉक्युमेंट आपण प्रिंट काढून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला या सर्च ऑप्शनमध्ये यायचं आहे. पुन्हा इथे CTET असं सर्च करायचं आहे. आपण 2 डॉक्युमेंट, एक गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असं आपल्याला डाउनलोड करायचं असल्यामुळे पुन्हा इथे यायचं आहे. CTET सर्च केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असं दिसेल. यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा सर्वात खाली यायचं आहे आणि हा जो निळा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हे जे प्रमाणपत्र आहे, हे जे सर्टिफिकेट आहे त्याचा टॅब या ठिकाणी आहे. इथे देखील आपला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. इयर आणि मंथमध्ये फेब्रुवारी 2026 सिलेक्ट करायचं आहे. याला ओके करायचं आहे. गेट डॉक्युमेंटला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट आपलं फेचिंग होताना दिसेल. थोडासा वेळ नेटवर्कच्या टायमिंगनुसार आपल्याला या ठिकाणी होऊ शकेल आणि आपली रिक्वेस्ट त्या ठिकाणी गेलेली दिसेल. अशा पद्धतीनं आपलं डॉक्युमेंट फेच कंप्लीट झालेलं दिसेल. गो टू इश्यू डॉक्युमेंट मला क्लिक करायचं आहे आणि त्याचं जे प्रमाणपत्र देखील आलेलं आहे त्याला इथे डाउनलोडच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. PDF स्वरूपात आपल्याला ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ते डॉक्युमेंट आलेलं इथे दिसेल आणि आपला रिझल्ट आपण या ठिकाणी पाहू शकाल. अशा प्रकारे आपल्याला हे काम झाल्यानंतर आपलं ह्या उजवीकडे हा जो आपला आयकॉन आहे याला क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणावरून आपण लॉग आउट होऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे संपूर्ण
काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आपलं सर्टिफिकेट आणि आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व टी-ई-टी धारक, सी-टी-ई-टी धारक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.